मंडळी, यंदा बारामती लोकसभेअंतर्गत येणाऱ्या सर्वच विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढती आहेत. इंदापूर, पुरंदर, बारामती, दौंड, भोर सर्वच विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापलेलं आहे. त्यातल्या त्यात यंदा कधी नव्हे ते भोर विधानसभा मतदारसंघ चर्चेत आलेला आहे. विधानसभा निवडणुकीत 203 क्रमांकाचा मतदारसंघ म्हणून भोरची ओळख. भोर तालुका, राजगड तालुका, मुळशी तालुका तसंच पुणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 157, 159 आणि 160 या भागांचा समावेश भोर विधानसभा मतदारसंघामध्ये होतो. त्यापैकी मुळशीमध्ये 2.25 लाखांचं तर भोरमध्ये 1,66,000 आणि वेल्ह्याचं 54,000 मतदान आहे. दरम्यान आता भोर विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शंकर मांडेकर यांच्यात अटीतटीची लढत होईल असं वाटत असलं तरी महायुतीत बंडखोरी करत रिंगणात उतरलेले शिवसेना शिंदे गटाचे कुलदीप कोंडे, भाजपचे किरण दगडे यामुळं भोर विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे. भोर विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत होणार आहे आणि त्यामुळं यंदा भोरचा आमदार कोण याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. यंदा भोरची लढत कशी आहे, कुणाचं पारडं जड आहे, त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे संग्राम अनंतराव थोपटे हे भोर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे देखील याआधी काँग्रेसकडूनच आमदार राहिलेले आहेत आणि सलग 3 वेळा संग्राम थोपटे यांना भोरमधून आमदार होण्याचा मान मिळाला. सन 2004 मध्ये अनंतराव थोपटे आणि त्यानंतर सन 2009, 2014, 2019 साली त्यांचे चिरंजीव संग्राम थोपटे यांना सलग 3 वेळा भोरमधून मताधिक्य मिळालेले आहे. त्यामुळे अर्थात काँग्रेसचा पगडा या मतदारसंघावरती घट्ट आहे. भोरमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी दुरंगी लढत होण्याची शक्यता होतीच. त्यासाठी महायुतीकडून अनेक जण मांडीवर थाप देऊन उभे होते. पण अजितदादांनी ठाकरे गटाचे बंडखोर शंकर मांडेकर यांना महायुतीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर केली. दरम्यान आयारामला दिलेल्या उमेदवारीवरून खुद्द अजितदादांच्या पक्षासह महायुतीमध्ये ही नाराजी वाढलेली आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाकडून कुलदीप कोंडे, भारतीय जनता पक्षाच्या वतीनं किरण दगडे पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रणजित शिवतरे हे देखील इच्छुक होते. महाविकास आघाडीकडे मात्र संग्राम थोपटे अर्थातच हे फिक्स उमेदवार होते आणि त्यांनाच उमेदवारी मिळालेली आहे. सध्या महायुतीनं नाराज केल्यानं कुलदीप कोंडे आणि किरण दगडे पाटील हे दोघेही नाराज उमेदवार अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळं यंदा भोरची निवडणूक दुरंगी नाही तर चौरंगी लढतीची होणार आहे आणि या चारही उमेदवारांचे काही प्लस मायनस पॉईंट्स आहेत. संग्राम थोपटेंकडे आतापर्यंत एक हाती सत्ता असल्यानं आणि ते काँग्रेसचे निष्ठावान असल्याचा प्लस पॉईंट आहे. किरण दगडे पाटील हे भाजपचे बंडखोर असून अपक्ष उमेदवारी घेऊन आता ते निवडणूक लढवणार आहेत. ते स्वतः बांधकाम व्यावसायिक आहेत. आतापर्यंत 13 कोटी रुपये खर्च करून त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन या विधानसभा मतदारसंघामध्ये केलेले आहे. यात दिवाळीत फराळाचे किट वाटप, काशी यात्रा, महिलांना साड्या वाटप, होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन, महिलांसाठी महालक्ष्मी यात्रा, पुरुषांसाठी बाळूमामा यात्रा अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत त्यांनी मतदारसंघात लोकप्रियता मिळवलेली आहे. तर महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर हे मुळशी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. शिवसेना ठाकरे गटात असताना त्यांच्या नावाची चर्चा होतीच, कारण शंकर मांडेकर यांनी भोर, राजगड, वेल्हे, मुळशी या भागात शिवसेना कार्यकर्त्यांना सोबत घेत शिवसंवाद यात्रेद्वारे जोरदार शक्ती प्रदर्शन केलं होतं. या मतदारसंघात शिवसेना दावेदार असल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यामुळं भाऊक झालेला निष्ठावंत शिवसैनिक त्यांच्या पाठीशी ठाम झाला. पण महाविकास आघाडीत संग्राम थोपटेंना उमेदवारी फिक्स असल्यानं नाईलाजास्तव अजितदादा गटात प्रवेश केला आणि उमेदवारीची माळ गळ्यात पाडून घेतली. पण तालुक्यात विविध प्रकारच्या योजना, विकास कामं करून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत चांगला तगडा जनसंपर्क तयार केलेल्या आणि अजित पवारांचे खंदे समर्थक मानल्या गेलेल्या रणजित शिवतरे यांना तिकीट डावलल्यानं त्याचा तोटा तिथं महायुतीला सहन करावा लागू शकतो असं बोललं जातं. त्यानंतर शिवसेनेचे बंडखोर कुलदीप तात्या कोंडे हे सन 2014 आणि 2019 मध्ये पराभूत झाले असले तरी देखील त्यांनी 2 वेळा संग्राम थोपटे यांना अक्षरशः घाम फोडलेला आहे आणि आता त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं असल्यानं भोरमध्ये मोठी उलथापालथ होण्याची चिन्ह आहेत. या मतदारसंघातील चौरंगी लढत ही चुरशीची होणार असून यात जातीय समीकरण देखील महत्वाचे ठरणार आहेत. आतापर्यंत इतिहास सांगतो की भोरमध्ये मराठा देशमुख हे कधीच विजय झाले नाहीत, तर थोपटे मराठा कुणबी असल्यानं कायम विजय झाले आहेत. त्यात आता मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच ताजा असल्यानं त्याचा देखील फायदा कुणबी मराठा उमेदवाराला होऊ शकतो असं सांगितलं जाते. आता अगदी खोलात जाऊन सांगायचं म्हणजे बंडखोरांना स्वतःची अशी लोकप्रियता असल्यानं अपक्ष उमेदवारच भोरचं चित्र ठरवतील असं बोललं जाते. संग्राम थोपटे जरी सतत विजय झालेले असले तरी देखील या भागामध्ये भूमिपुत्रांचे असलेले प्रश्न, भोरमध्ये 70 TMC पाणीसाठा असून देखील हे पाणी बारामतीकडे वळवण्यात आलेले असल्यानं तेथील ग्रामस्थांना होणारा त्रास, शेतकऱ्यांना होणारा त्रास हा नाकारता येणार नाही. रोजगार नसल्या कारणानं भोरमध्ये केवळ निवडणुकीच्या कागदावर तरुणांची नावं आणि ते मात्र रोजगारासाठी मुंबई, पुणेकडे वळाले आहेत असं चित्र आहे. युवकांची देखील नाराजी काँग्रेसवरती आहे. ऐतिहासिक दृष्ट्या भोर अत्यंत श्रीमंत मतदारसंघ असून देखील पर्यटनाच्या दृष्टीनं अजूनही पाहिजे तेवढी कामं तिथं झालेली नाहीयेत. त्यामुळं अशा अनेक मुद्द्यांचा विचार करता यंदा तिथं बदल घडू शकतो असं आडाखे बांधले जात आहेत. ज्येष्ठ नेते माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी कार्यकर्त्यांची मोड बांधून तळागाळापर्यंत पक्षाची उभारणी भक्कमपणे केली.
त्यानंतर पुत्र संग्राम थोपटे यांनी पक्षाची पुनर्बांधणी करून कार्यकर्त्यांची मोठी फळी व ताकद पक्षामागे उभी केली, त्यामुळं त्यांनी आमदारकीची हॅट्रिक केली. तसंच लोकसभा निवडणुकीत थोपटे व पवार यांच्यामधील राजकीय संघर्ष संपुष्टात आला असल्यानं सुप्रिया सुळे यांना तालुक्यातून भरघोस मतदान झालं आणि यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शरद पवार यांची मिळालेली साथ, त्यातच आंबेडकरी चळवळीमधून उमेदवारी अर्ज नसल्यानं व भोर तालुक्यातील आंबेडकरी जनतेसाठी उभारलेल्या दीक्षाभूमीमुळे बौद्ध मतदारांचं एक गट्टा मतदान संग्राम थोपटे यांच्या गोटात जाणार असल्यानं त्यांच्यासाठी ही मोठी जमेची बाजू मानली जाते. मात्र मतदारांनी जर अपक्ष उभ्या असलेल्या उमेदवारांना त्यांची कामे बघून निवडून द्यायचं ठरवलं तर मात्र ही चौरंगी लढत अत्यंत चुरशीची होऊ शकते आणि पक्ष किंवा व्यक्तीच्या पुढे जाऊन भोरमध्ये मतदार निकाल पालटू शकतात असं सांगितलं जाते. सध्या भोरमधले चारही उमेदवार तुल्यबळ असून विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्यासाठी यंदाची निवडणूक चुरशीची ठरू शकते. प्रत्येक जण आपल्या ताकदीचा उपयोग करून ही निवडणूक लढवणार असल्यानं निकालाच्या दिवशीच भोरचं भवितव्य कुणाच्या हाती हे स्पष्ट होईल. पण तुम्हाला नेमकं काय वाटतं, भोरमध्ये कुणाची ताकद जास्त आहे? कोण होईल भोरचा पुढील आमदार? तुमची मतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.